पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकवर झालेल्या तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यापासून काही मोठ्या घडामोडी घडल्या तर काही धक्कादायक खुलासे बाहेर आलेत. आत्तापर्यंत गुन्हा काय आणि कसा घडला, सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं, 8 तासापेक्षा जास्त लपून राहिलेला आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी कसं पकडलं हे तुम्ही न्यूजला बघितलं असेल. पण काल आरोपीला कोर्टात म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा त्या केसचे काही पैलू समोर आले. जसं की आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने एकच खळबळ उडाली. शिवाय या अत्याचार प्रकरणाला वेगळीच दिशा मिळते की काय अशी चर्चा चालू झाली आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या पुराव्याबाबतही या युक्तिवादात आरोपीच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. नेमकं काय घडलं, काय खुलासे झाले ते आपण पाहूया. आरोपीला कोर्टाने 12 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलाने 14 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. पण त्याआधी कोर्टात काय घडलं ते बघूया. सुरुवातीला तपास अधिकारी नंद्रे यांनी घडलेला वृत्तांत सांगितला. तपास अधिकारी नंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5:45 वेळी पीडित तरुणी बसची वाट बघत उभी होती. तेव्हा आरोपी तिथं आला आणि त्याने तिला विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? फिर्यादीने सांगितलं की मला अशा अशा ठिकाणी जायचं आहे. त्यावर आरोपी तिला म्हणाला, ताई तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणची बस इथून जाते. माझं ऐका, मी 15 वर्ष इथे काम करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. वारंवार ताई ताई म्हणत त्याने तिचा विश्वास संपादन केला. तिच्यावर विश्वास ठेवून आणि ताई या शब्दाचा मान ठेवून ती त्याच्यासोबत गेली. पण अंधार होता आणि बसमध्ये एकही प्रवासी दिसला नाही म्हणून ती बसमध्ये जायला तयार झाली नाही. त्यावर रात्रीची बस आहे, आता माणसं झोपली असतील म्हणून तिला आत जाण्यास भाग पाडलं. ती आत गेल्यावर तो तिच्या मागे बसमध्ये चढला आणि त्याने दार लावून घेतलं. शंका आल्यावर ती बसमधून उतरू लागली. दादा मला खाली जायचे आहे असं तिनं त्याला सांगितलं. पण त्याने दरवाजा लावला आणि मारण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. थोड्या वेळाने त्याने दार बंद आहे का नाही हे चेक करून पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तेव्हा ती रडू लागली. पुन्हा बसमधून खाली उतरून ती तिच्या मुळगावी जाणाऱ्या बसमध्ये बसली आणि मित्राला फोन केला. मित्राचा कॉल केल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती द्यायला सांगितलं. आरोपीचे कपडे व मोबाईल जप्त करणे सुरू झाले आहे. सर्वांगीण वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी आधी केले आहेत का, यामध्ये आणखी कुणी साथीदार आहेत का हे बघायचे आहे. त्याला इतके दिवस कुणी सहारा दिला याची माहिती घ्यायची आहे. हा आरोपी सराईत आहे. आत्तापर्यंत 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. यातील जबरी चोरीचा गुन्हा देखील आहे. एक गुन्हा वगळता त्याने सर्व गुन्हे महिलांसोबत केले आहे. त्यामुळं त्याची 14 दिवस रिमाइंड मिळणं गरजेचं आहे असं तपास अधिकारी म्हणाले. तर सरकारी वकिलाने आरोपीला 14 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यांपैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार ह्या महिला आहेत. त्यामुळे त्याचं महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट होतंय असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटलेले आहे. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केले आहे का हे तपासायचे आहे. सरकारी वकिलाने यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आत्तापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पण त्याचवेळी कोर्टात आरोपीच्या 3 वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीची मीडिया ट्रायल झाली असंही आरोपीच्या वकिलांनी सांगितलं. त्याचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला. ज्या पद्धतीने दाखवलं गेलं तेवढा गंभीर हा गुन्हा नाही.
ती मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती असा दावाही आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. तिच्यावर अत्याचार झाला नाही, दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाले आहे असंही त्यांनी कोर्टासमोर सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोपी दत्ता गाडेवर याआधी चोरीचे आरोप आहे, पण आरोप अजून सिद्ध झालेले नाही असंही त्याच्या वकिलांनी सांगितलं. शिवाय स्वारगेट बस स्थानकात जे काही घडलं त्यावेळी त्या मुलीनं काही आरडाओरडाही केलेला नाही, पण हे सर्व तिच्या सहमतीने झालंय, तर मग तिने तक्रार का दाखल केली अशी विचारणा त्याच्या वकिलाला केली असता त्याचा शोध आता घ्यावा लागेल असं आरोपीचे वकील म्हणाले आहे. सीसीटीव्हीचे पुरावे पोलीस जे देत आहे हे किती खरे आणि किती खोटे हे अजून ठरायचे आहे. शिवाय आरोपीच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असंही त्यांनी कोर्टात सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगतात, संमतीने झालेले शारीरिक संबंध अत्याचारामध्ये येत नाही असा युक्तिवाद आरोपीचे वकील वाजिद यांनी केला. घटनेची वेळ 5:45 म्हणजे दिवसाची होती. पीडितेने कुठेही आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलावलं नाही, 2 वेळा घटना झाली असं नमूद करतात. मग तिला आरडाओरडा करता आला असता, जे झालं ते संमतीने झालं आहे असं नसतं तर ती महिला ओरडली असती, तिकडे वाद झाला असता. ते महत्त्वाचं ठिकाण आहे, रहदारीची जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहे असा युक्तिवाद केल्याचा आरोपीचे वकील वाजिद यांनी सांगितलं. आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी असा दावा केला की आरोपी आणि पीडित हे महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे. इतकंच नाही तर घटनेवेळी आरोपी आणि पीडितामध्ये 7,500 रुपयांचा पैशाचा व्यवहार झाला असेही सुमित पोटे म्हणाले. मात्र पैशाच्या व्यवहाराबद्दल सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली. आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे त्यानुसार आरोपी आणि त्या तरुणीची 31 दिवसांपासून ओळख आहे. जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट बघितलं तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरताना आधी आरोपी खाली उतरला आणि त्यानंतर ती येते. त्यानंतर अवघ्या 50 मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही. त्यानंतर ती स्वतःच्या गावाकडं गेली. त्यानंतर ती हडपसरला उतरली आणि पुन्हा स्वारगेटमध्ये येऊन पोलिसांना तक्रार दाखल केली असे सुमित पोटे म्हणाले. तर आरोपींनी असा दावा केलाय की मी तिला 7,500 रुपये रोख स्वरूपात दिले आहे. त्यावरून त्यांचे वाद झाले. त्यानंतर तो आरोपी तिथून निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केली नाही. त्यामुळे त्यानं रोख पैसे दिले. माझं आणि आरोपीचं युक्तिवादानंतर बोलणं झालं, त्यामुळे मी कोर्टाला याबद्दल काहीही सांगितलं नाही अशी माहिती सुमित पोटे यांनी दिली. विशेष गोष्ट म्हणजे स्वारगेट पोलिसांनी जेव्हा शिरूरमध्ये आरोपीच्या घरावर धाड टाकली तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता. हा दत्तात्रय गाडेचा भाऊ दिसायला जवळपास त्याच्यासारखाच आहे. त्यामुळे पाहताक्षणी दोघांमध्ये फरक ओळखायला कठीण जातं. त्यामुळं काही काळ पोलीस देखील चक्रावले होते. दत्ता गाडे समजून पोलिसांनी त्यालाच उचललं. त्याचा भाऊ तो मी नव्हेच असं सांगत होता. माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्ही दत्ता गाडेला शोधताय ना असं देखील तो भाऊ पोलिसांना म्हणाला. पोलिसांनी पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी हा दत्ता गाडे नसून त्याच्यासारखा दिसणारा त्याचा भाऊ आहे असं स्पष्ट झालं. ॲडव्होकेट वाजिद असे म्हणाले की आरोपीच्या भावाला अद्याप सोडलेलं नाही. हा आमचा पुढील युक्तिवादाचा भाग आहे. आम्ही आरोपीला विचारलं सत्य घटना काय आहे, त्यावेळी त्यानं सांगितलं, गाडीमध्ये आधी ती चढली, त्यानंतर मी गेलो. आमच्यामध्ये जे झालं ते संमतीने झालं. तो का पळाला याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. पोलिसांनी रिमांडची मागणी केली आहे कारण त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे, त्याचं मेडिकल करायचं आहे आणि आता यानंतर त्याचे रिपोर्ट येतील. तर पुन्हा भेटूया नवीन अपडेटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.